सफाई कामगारांना घरं मिळवून देण्यात आमदार संजय केळकर यांना मागील कार्यकाळात यश मिळालं असताना आता अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी आवाज उठवलाय। ठाणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अनेक कामगार वयोमानानुसार मृत्यू पावलेत। त्यांच्या जागी त्यांच्या वारसांना नोकरी मिळवून कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आमदार संजय केळकर अनेक वर्षांपासून लढा देत आहेत। सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न उपस्थित करून शासन स्तरावर प्रयत्न करून न्याय देण्याची मागणी केली। लाडपागे समितीने मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे। मात्र जातनिहाय विभागणीमुळे अनेक जाती वगळण्यात आल्याने सर्वच कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळत नसल्याची बाब आमदार केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। ठाणे महापालिकेत पात्र सफाई कामगारांच्या मागण्या प्रलंबित असल्याचंही त्यांनी सांगितलं। जो कामगार घाणीत काम करतो, सफाईचं काम करतो त्या सर्व सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मिळावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे। विशेष म्हणजे सद्यस्थितीत वारसा हक्काचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यानं या लाभापासून अनेक कामगार वंचित आहेत। शासन स्तरावर याबाबत राज्य सरकारनं प्राधान्यानं पाठपुरावा केल्यास सफाई कामगारांना हक्काचा लाभ मिळेल अशी मागणी केळकर यांनी अधिवेशनात केली आहे। महाराष्ट्रातील विविध शासकीय आणि निमशासकीय विभागातील कर्मचारी संघटनांनी 20 डिसेंबर रोजी 2 तासांचं काम बंद आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं। सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय संस्था आणि इतर संबंधित विभागांमधील कर्मचाऱ्यांनी आपलं काम थांबवून या आंदोलनात सहभाग घेतला। या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचं निवेदन सरकारकडे पोहोचवले। मागण्यांमध्ये वेतनवाढ, सेवा शर्तींमध्ये सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार यांचा समावेश होता। वेळोवेळी या मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। हे आंदोलन शांततापूर्णरित्या पार पडलं आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना थारा दिला गेला नाही। राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला, ज्यामुळे शासनावर दबावही निर्माण झाला। कर्मचारी संघटनांनी सरकारला स्पष्टपणे इशारा दिला की जर त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न देण्यात आलं तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा विचार केला जाईल। सरकारने आता या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी सर्व संघटनांची अपेक्षा असल्याचं सांगण्यात आलं। आहे संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या आणि कशा प्रकारे आंदोलन सुरू आहे। मी राजेंद्र कुमार खोब्रागडे, वस्तू व सेवा कर विभाग, तसेच जिल्हा मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष। आमच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत। त्यामध्ये प्रमुख समस्या आमच्या पदोन्नतीच्या आणि बदलीच्या समस्या आहेत। गेल्या 4 दिवसापासून आम्ही ठाणे माझगावला 4 दिवसापासून कंटिन्यू धरणे आंदोलन सुरू आहे। आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा लेवलवर आज 4थ्या दिवसानं धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे। कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि जर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमचे काम बंद आंदोलन आहे। 2 तासासाठी आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या पदोन्नती आणि बदली ह्या 2 आमच्या प्रमुख मागण्या आहेत। बदलीच्या काय समस्या आहेत? कशा प्रकारे बदलीमुळे समस्या होत आहेत? मागच्या वर्षामध्ये बदल्याच झालेल्या नाही। त्या समस्या अशा आहेत की आमच्या महिला कर्मचारी आहेत, त्यांचे पती दुसऱ्या इथून 800-900 किलोमीटर अंतरावर त्यांचे जॉब आहेत। पती पत्नी एकत्रीकरणाच्या जे शासनानं वेळेत करायला पाहिजे त्या बदल्या झालेल्या नाहीत। त्या प्रमोशनच्या नावावर प्रमोशन गेले DPC होऊन जवळजवळ 6-7 महिने होऊन गेलेत, अजून प्रमोशन होऊन त्यांच्या ऑर्डर निघालेल्या नाहीत, त्यामुळे ते पद तसेच भरलेले आहेत। तुमच्या सगळ्या मागण्या मान्य नसेल झाल्या तर संघटनेचं काय पाऊल असेल पुढचं? जर शासनानं किंवा प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाकडे आमचं सुरू आहे। चितळसर मानपाडा येथे राहणाऱ्या फिर्यादी सोनाली घाट यांनी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय। क्राईम ब्रांच अधिकारी बोलत असून गुन्ह्यात सदानंद रामचंद्र पाध्ये यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला आहे। या प्रकरणातून वाचण्यासाठी फिर्यादी सोनाली व्यंकटेशानंद घाट यांचे वडील पाध्ये यांच्याकडे पैशाची मागणी केली होती। तसंच 8,65,153 रुपये RTGS द्वारे बँक खात्यात पाठवण्यास सांगितलं आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली।
या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुठलेही धागेदोरे नसताना रोचक अजयकुमार श्रीवास्तव आणि संदीप कमलेश सिंग यादव यांना यूपीमधून अटक करून त्यांच्याकडून 5,65,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। यामध्ये वाहन, मोबाईल, सिम कार्ड, 20 डेबिट कार्ड, विविध बँकांचे 9 चेक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सोनाली घाट यांनी या तक्रारीत त्यांचे वागळे इस्टेट येथे वास्तव्यास असलेल्या सदानंद रामचंद्र पाध्ये यांना एक फोन आल्याचं सांगितलं। त्या फोनवर राकेश सिन्हा नावानं एका व्यक्तीनं तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचं सांगत तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रिंगचे FIR दाखल झाला असून तुमच्यावर नरेश पांडे यांनी अटक वॉरंट जारी केला अशी बतावणी केली। तसंच हे प्रकरण मिटवण्यासाठी फिर्यादी घाट यांचे वडील पाध्ये यांना निर्दोष सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यातून 8,65,153 रुपये इतकी रक्कम RTGS करण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे। या फसवणुकीबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यात कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा उघडकीस आणलाय। सायबर गुन्हेगार हे यूपीमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर वागळे पोलिसांनी सूत्र हलवत उत्तर प्रदेशमधील रोचक अजयकुमार श्रीवास्तव आणि संदीप कमलेश सिंग यादव या दुकलीला ठाणे शहर पोलिसांनी 14 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे। अटक दुकलीकडून हस्तगत केलेल्या बँक खात्याचा तपास केला असता त्यांनी आतापर्यंत 59 जणांची फसवणूक केल्याचं उघडकीस आले। अटक केलेला आहे। सदर आरोपितांकडून आपल्याला गुन्ह्यामध्ये गेलेल्या 8,65,000 पैकी 5,05,00,000 लाखापेक्षाही जास्त रक्कम ताब्यात मिळालेली आहे। एक सँट्रो कार 8 लाख रुपयाची कार मिळालेली आहे। तसेच सदर आरोपींनी वापरात असलेले दोन्ही आरोपींकडे असलेले 5 मोबाईल्स मिळालेले आहेत, 6 सिम कार्ड्स मिळालेले आहेत। तसेच आरोपींकडे आपल्याला 20 डेबिट क्रेडिट कार्ड्स मिळालेले आहेत आणि यांच्याकडे 9 चेकबुक मिळालेले आहेत। या आरोपींपैकी एक आरोपी बीटेक झालेला आहे, तसेच एकाने BSc केलेला आहे। तसेच हे आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होते। तर या क्रिप्टोकरन्सी यांनी किती खरेदी केलेली आहे आणि ही क्रिप्टोकरन्सीचे हे कशा प्रकारे इन्व्हेस्ट पैसे गुंतवत होते याची माहिती घेण्याचं काम चालू आहे। या आरोपींच्या बाबत आम्ही माहिती घेतली असता यांनी 59 अकाउंट्स पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरलेले आहेत आणि यांच्या विरुद्ध असे एकूण 59 ठिकाणी तक्रारी भारतातल्या विविध पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त आहेत। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वाहन चालक दंडाची रक्कम भरत नसतात। ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या नोटिसानंतर 66,07,009 रुपयांचा थकीत दंड वाहतूक विभागाकडे भरण्यात आलाय। सर्वाधिक दंडाची रक्कम ठाणे ते दिवा येथील वाहन चालकांनी भरली असून ही रक्कम 29,43,150 रुपये इतकी आहे। ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई-चलन यंत्राद्वारे कारवाई केली जाते। यामध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानंतर परिसरातील वाहतूक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी संबंधित चालकाच्या वाहनांचं छायाचित्र काढतात। त्यानंतर वाहन चालकाला नियमाचं उल्लंघन केल्याच्या दंडाची माहिती मोबाईल क्रमांकावर प्राप्त होते। वाहन चालक या दंडाची रक्कम भरण्यास अनेकदा टाळाटाळ करत असतात, त्यामुळे वाहन चालकांवर थकीत दंडाची रक्कम वाढत जाते। पोलिसांकडून वाहन चालकांविरोधात कारवाई करताना त्याच्या यापूर्वीच्या दंडाच्या रकमेचीही वसुली केली जाते, परंतु ही रक्कम अनेकदा चालक भरत नाहीत। मागील वर्षभरापासून अशा थकीत दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ठाणे वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीमध्ये अशी प्रकरणं दाखल करण्यासही सुरुवात केली आहे। यामध्ये वाहन चालकाला लोक अदालतीची नोटीस येते, त्यानंतर चालक थकीत दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे गेल्यास त्याला दंडाच्या रकमेमध्ये सवलत दिली जाते। त्यानुसार मागील 1.5 महिन्यात अनेक वाहन चालकांनी लोक अदालतीच्या नोटिशीनंतर ठाणे वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली। या वाहन चालकांकडून ठाणे पोलिसांनी दंड भरला, तर काही वाहन चालकांनी 14 डिसेंबरला लोक अदालतीमध्ये दंडाची रक्कम भरली। या लोक अदालतीमध्ये 8,311 खटल्यांच्या प्रकरणांमध्ये 66,07,009 रुपयांचा दंड वाहन चालकांनी भरल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे।
गेल्या काही काळात हवेतील वायू प्रदूषणाची पातळी वाढत असल्यानं हा चिंतेचा विषय बनलाय. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स 1 डिसेंबर रोजी सरासरी 147 होता, तर 17 डिसेंबर रोजी हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 120 असल्याचं समोर आले. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात 1 वर असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक 15 121 एवढा नोंदवण्यात आलाय. हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये आहे. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार 0 ते 50 एअर क्वालिटी इंडेक्सची नोंद झाल्यास हवेची गुणवत्ता चांगली असल्याचा निष्कर्ष काढला जातो. 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम गुणवत्ता, 201 ते 300 प्रदूषित, तर 301 ते 400 अत्यंत प्रदूषित आणि 401 ते 500 गंभीर स्वरूपाचं प्रदूषण मानलं जातं. ठाणे हे तलावांचं शहर असून शहरात वृक्षसंपदाही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे तसंच विविध विकास कामांमुळे आणि धुरांच्या व्याप्तीनं शहरात वायू प्रदूषणाची पातळी काही अंशी वाढली आहे. मात्र हे प्रमाण गेल्या 2 वर्षांपेक्षा तुलनेनं कमी आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 120 पर्यंत कमी झाल्यानं ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे. ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्याचसोबत हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे.